नमस्कार, माझं नाव आहे सुरेश. आज आपण लटकन आणि दोरी बनवणार आहोत. सर्वप्रथम आपण जो काही ब्लाऊज बनवलेला आहे त्या ब्लाऊजच्या कापडापासून पहिल्यांदा आपण दोरी बनवणार आहोत. दोरी बनवण्यासाठी आपण 2 इंच रुंदीची ही पट्टी आहे आणि जवळजवळ 20 फूट लांबीला आहे. जो आपण ब्लाऊज बनवलेला आहे त्याचंच हे कापड आहे. ह्या पट्टीला आपण फोल्ड करून आता टीप मारणार आहोत. आपल्याला जेवढी जाडी पाहिजे दोरीची त्या हिशोबाने आपल्याला टीप मारायची आहे. तर तुम्ही बघितलं मी आता कशी टीप मारली ती. टीप मारून झाल्यानंतर आता आपल्याला जो काही एक्स्ट्रा भाग आहे, जे एक्स्ट्रा कापड आहे ते कापड आता आपल्याला कापून टाकायचं आहे. तर हे तुम्ही बघा मी कशा पद्धतीने कापत आहे. एक्स्ट्रा कापड असं पूर्ण काढून झालं की ही दोरी आपल्याला अशी दिसेल. आता ह्या दोरीला आपल्याला पलटून घ्यायची आहे. सुईच्या मदतीने या दोरीला आपल्याला पलटून घ्यायची आहे. तर आता बघा ही दोरी आम्ही कशी पलटी करत आहोत. पहिल्यांदा एक गाठ मारून घ्यायची एका कोपऱ्याला या पद्धतीने आणि उलटी सुई टाकायची आहे. आपण जिथं टीप मारली त्याच्या बाजूला अशी उलटी सुई टाकायची. उलटी सुई काढून घ्यायची आहे म्हणजे ही दोरी आपली पलटी होऊन जाईल आणि दोरी सरळ होईल. तर तुम्ही हे बघू शकता आपण सुई कशी बाहेर काढत आहोत. या पद्धतीने आपल्याला पूर्ण सुईला बाहेर काढायची आहे, तरच आपली दोरी पूर्ण पलटी होऊन जाईल. या पद्धतीने सुई अशी बाहेर ओढून घ्यायची आहे. तर तुम्ही हे बघू शकता की आपली जी दोरी आहे ती आता सरळ होत आहे. याप्रमाणे आपल्याला आपली दोरी सरळ करायची आहे. तर हे बघा आता ही दोरी सरळ झालेली आहे. या पद्धतीने दोरी तयार करतात. ही आता आपली दोरी तयार झालेली आहे. या दोरीला आता आपल्याला एक लटकन बनवायचं आहे फुलासारखं. तर त्यासाठी आपण 3 इंचाचं त्रिकोणी कापड कापून घेतलेलं आहे. हे अस्तर आहे. तर हे बघू शकता आपण 3 इंचाचं त्रिकोणी कापड कसं कापलेलं आहे. हे कापड आता आपल्याला जे ब्लाऊजचं पीस आहे त्याला असं आपण जोडणार आहोत. तर बघा आता आम्ही कसं जोडत आहे. या पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. नंतर ह्याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला आणि परत अशी टीप मारायची आहे. सर्व बाजूला अशी टीप मारून घ्यायची आहे. नंतर आपल्याला जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो कापून टाकायचा आहे. या पद्धतीने एक्स्ट्रा भाग कापून टाकायचा आहे. नंतर आपण जी दोरी बनवलेली आहे त्या दोरीला बरोबर असं मधोमध लटकनच्या मधोमध ठेवायचं आहे आणि या पद्धतीने ठेवून अशी टीप मारायची आहे. शिलाई लॉक पण करायची आहे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे. अशी टीप मारून दोन्ही साईडने टीप मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडने टीप मारून झाल्यानंतर असं सरळ करून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही हे लटकन किती सुंदर दिसत आहे आणि दोरी पण एकदम चांगली झाली आहे. अशा पद्धतीने आपली दोरी आणि लटकन दोन्ही पण तयार झालेले आहेत. आता ही दोरी आणि लटकन आपल्याला ब्लाऊज पीसला लावायचे आहेत. जो आपण ब्लाऊज बनवलेला आहे त्याला लावणार आहोत. शोल्डरपासून आपल्याला 4 इंच खाली ही लटकन आम्ही लावतो. तर या पद्धतीने ह्या दोरीला आपण अशी टीप मारायची आहे. तर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आम्ही लटकन आणि दोरी बनवलेली आहेत.
जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.